फक्त एक दिवस उरला, फक्त एक दिवस, उद्याचा एक दिवस. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेलं जागा वाटपाचं रामायण उद्या संपेल आणि मग सुरू होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं अंतिम टप्प्यातलं महाभारत. याच महाभारतातली प्रत्येक रंजक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ एबीपी माझाच्या विशेष बुलेटिनमध्ये, ज्याचं नाव आहे राजकीय शोले. नात्यापेक्षा राजकारण महत्वाचं की राजकारणापेक्षा नातं, हा प्रश्न जन्माला घातलाय तो बारामतीमधल्या लढतीनं. कारण पुन्हा एकदा बारामतीचं राजकारण हे दुभंगलेल्या पवार कुटुंबातील इमोशनवर येऊन ठेपलंय. सुप्रिया विरोधात पत्नी सुनेत्रा यांचा उमेदवारी देऊन अजित पवारांनी चूक केली असं बोललं गेलं. अजित पवारांनी त्यासाठी माफी देखील मागितली. मात्र आता तीच चूक शरद पवार करतायत का, असा प्रश्न अजितदादांनी विचारलाय. पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्या वहिल्या प्रचार सभेत भाषण करताना अजित पवारांचा कंठ दाटून आला. आणि या दाटलेल्या कंठांनीच अजित पवारांनी मोठे दावे केले. आईची विनंती झुगारून आपल्या विरोधात उमेदवारी अर्ज भरण्यात आल्याचं सांगताना अजित पवार भावुक झाले. माझी मागे चूक झाली. आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली. आईने आधार दिला. आई सांगतेय की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. पाणी दे. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितला? गव्हर्नमेंट साहेबांनी सांगितला. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? मात्र सख्खे बंधू श्रीनिवास यांनी मात्र अजितदादांच्या दाव्याचं खंडन केलं. मला जे माहिती आहे, आईने असं काही भाष्य केलेलं नाहीये. हे दादा का बोलले त्यांना माहिती. कारण साहेबांबद्दल वगैरे चर्चा बिलकुल झालेली नाही. कारण आईला जसा दादा आहे तसाच युगेंद्र पण तिचा नातू आहे, त्याच्यामुळे तिला दोन्ही सारखे, आणि ते कधी राजकारणावर भाष्य करत नाही. त्याच्यामुळं मला नाही वाटत आई असं म्हणाली असेल. आता एकाच आईच्या पोटी जन्मलेली दोन लेकरं, कोण खरं कोण खोटं बोलतोय हे त्या माऊलीलाच माहिती. सध्या राष्ट्रवादीच नव्हे तर पवार कुटुंबात देखील फूट पडली आणि दुभंगलेल्या घराचा एक वासा सांभाळणाऱ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कोणता संदेश दिला, ऐकूया. एकंदरीतच आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे. घरातलं भांडण चार भिंतीच्या आत झालं पाहिजे. चव्हाट्यावर आणण्याचं काही कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये एकदा दरी पडली तर ती साधायला कुणी दुसरं येऊ शकत नाही. आणि आपली परंपरा आहे, आपल्या पहिल्यापासून सगळ्यांनी एकोप्याने राहिल्यानंतर घर पुढे जातात, तर त्या भागामध्ये सगळा बदल त्या ठिकाणी होतो. लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही चूक असल्याचा पुनरुच्चार करत आता दादांनी काकांकडे बोट दाखवलं. लोकसभेची निवडणूक होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला नंतर पटलं मी सुप्रियाच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करायला नको होतं. कधी कधी माणूस चुकतो. मी काय म्हणतो, जो काम करतो तोच चुकतो, कामच करत नाही ती कसं चुकल. आणि मी मनाचा मोठेपणा दाखवला ना, माझी चूक झाली. आपण अजितदादांना काय सल्ला दिला होता याचा श्रीनिवास पवार आवर्जून उल्लेख करतायत. थोडे वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात आणि प्रत्येक माणसाने तुम्हाला सांगितले की तुम्ही हे करू नका, तरी सुद्धा तुम्ही ते केलं. आणि एक जो तो घाव घातला साहेबांवर त्यांनी, तो अतिशय कडक होता साहेबांसाठी. साहेब दाखवत नाहीत, पण माझ्या दृष्टीने ते खूप
मोठा घाव होता आणि तो घाव भरून निघेल, पण ते व्रण कायम राहतील. अजित पवार काही आमदारांना घेऊन सत्ताधारी झाले आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. लोकसभेत सहानुभूतीची लाट ही काहीशी शरद पवारांच्या बाजूने होती असं बोललं जातं. त्यानंतर अजित पवारांनी अनेक वेळा माफी मागितली. विधानसभेच्या पहिल्या वहिल्या सभेत भाऊक झालेल्या अजित पवारांनी बारामतीकरांना साथ घातली आणि पवारांचं घर कुणामुळे दुभंगलं हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केलाय. आता बारामतीची निवडणूक या भावनिक मुद्द्यावर लढली जाण्याची ही नांदी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. जयदीप भगतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती. मुख्यमंत्र्यांसमोर सध्या यक्ष प्रश्न उभा आहे. तो हा की कुणाला महत्त्व द्यायचं. बंडात साथ देणाऱ्या निष्ठावान आमदाराला की लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना. सध्या तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रयत्न हे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा विजय सुकर करण्यासाठी सुरू आहेत. मात्र आमदार सदा सरवणकर सुद्धा कच्चे खेत की मुली नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करून अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार त्यांनी केलाय. मात्र शिंदेंची शिवसेना अमित ठाकरेंना पाठिंबा देणार असेल तर मग सदा सरवणकरांनी कुणाच्या जीवावर निवडणूक लढवायची, पाहूयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा. या बिनशर्त पाठिंब्याला उपकार म्हणायचं की नाही हा ज्यानं पाठिंबा दिला आणि ज्यांना पाठिंबा दिला त्या दोघांचा प्रश्न. आता राज ठाकरेंनी लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी. कदाचित म्हणूनच पाठिंब्याची परतफेड करण्याची सगळ्यात आधी आठवण झाली ती भाजपलाच. महायुतीमध्ये कुठलाही मतभेद आणि दरार नाही. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोधही नाही. पण का असं होऊ शकत नाही की महायुती म्हणून आपण सगळे एकत्र येऊन जर आपल्याच घरातला राजसाहेब ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे जर पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर महायुती म्हणून आपण सगळेच त्याला समर्थन देऊ. आठवण भाजपनं केली असली तरी परतफेड करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतलीये ती शिंदेंच्या शिवसेनेनं. पहिल्यांदाच माहीममधून विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या अमित ठाकरेंना विजयी करणं हे शिंदेंच्या शिवसेनेसाठी कर्तव्यापेक्षा कमी नाहीये. राजसाहेबांनी एकही सीट न घेता लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे आज सुद्धा आमचं कर्तव्य आहे की अमितजींना पाठिंबा देणं. तिथं विद्यमान आमचे आमदार आहेत, ते विद्यमान आमदारांशी बोलणं चालू आहे आणि त्यांना योग्य ते त्यांचा मान राखला जाईल आणि या ठिकाणी तोडगा हे मुख्यमंत्री महोदय काढणार आहे. आणि त्याच्यामुळे अमितजींना पाठिंबा देणं हे आमचं सुद्धा काम आहे, राजसाहेबांना पाठिंबा देणं हे आमचं सुद्धा काम आहे. आता शिंदेंच्या शिवसेनेची धडपड अमित ठाकरेंच्या विजयासाठी सुरू आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेनं माहीममधून एबी फॉर्म दिलेल्या सदा सरवणकरांचं काय? ते उमेदवारी अर्ज मागे घेणार की पक्षाचा आग्रह झुगारून निवडणूक लढवणार? मुख्यमंत्र्यांची नेमकी काय चर्चा झाली याबद्दल सदा सरवणकरांना विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलंय तुम्हीच ऐका. काल आपण मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती, असं देखील समजते की विचार विनिमय करण्यासाठी आपल्याला काही वेळ दिला होता का? वेळ देण्याचं काही भागच येत नाही. त्यांनी आशीर्वाद दिले, बी फॉर्म दिलं, हे सगळं मटेरियल जे आहे झेंडे बिंडे जे उमेदवारांना पाठवलं जातं पक्षाकडनं ते पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिंदेसाहेब वर्षावर आल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर साधारण दिवसातनं एकदा जाण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो, कारण सहज भेटतात. सदा सरवणकरांचं ठरलंय, समोर कोणताही उमेदवार असू दे 29 तारखेला सकाळी उमेदवारी अर्ज भरायचा आणि माहीममधून लढायचं. 365 दिवस आम्ही या मतदारसंघामध्ये काम करतो. सर्वसामान्यांमधला एक उमेदवार म्हणून आपल्याकडे लोक बघतात. त्यामुळे इतर कुठल्याही चर्चेकडे आपण दुर्लक्ष करून मला असं वाटतं हे लोकांपर्यंत आपण पोहोचवा की आम्ही उद्या सकाळी 9 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहोत.
तिकडे ज्यांच्यासाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे त्या अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. अमित ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं, चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अभिवादन केलं, सपत्नीक सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. पण आपल्यासाठी कुणावर तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अप्रत्यक्ष दबाव आहे याची कल्पना नसल्याचं अमित ठाकरे म्हणतायत. एक अपेक्षा होती की सदा सरवणकर आणि दुसरे जो उमेदवार आहे त्यापैकी कुणी अर्ज मागे घेईल. मला माहीत नाही आहे, पण मला वाटतं की मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे. तुमचे पण आशीर्वाद असू दे माझ्याबरोबर, त्याच्यामुळे मला कोण फॉर्म मागे घेणार आहे मला माहीत नाही. 29 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. तोपर्यंत सदा सरवणकर पक्षाच्या कर्तव्यपूर्तीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेणार की स्वाभिमानाला जागत लढण्याचा निर्णय कायम ठेवणार हा प्रश्न सरवणकरांपुरता मर्यादित आहे. मात्र महत्त्वाचं कोण, महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या लेकराचा विजय की बंडात आपली आमदारकी पणाला लावून साथ देणारे सदा सरवणकर, याचं उत्तर एकनाथ शिंदेंना द्यावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कुठे मुलासाठी बाप, कुठे बापासाठी मुलगी, कुठे पत्नीसाठी पती, तर कुठे पतीसाठी पत्नीनं कमान हाती घेतलीय. कोपरी 5 आघाडीतून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाजत गाजत अर्ज भरला आणि त्यावेळी समोर आल्या मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्री लता शिंदे यांनी याआधी मीडियासमोर त्या बोलल्या असल्या तरी यावेळी पहिल्यांदाच त्यांनी राजकीय वक्तव्य केलंय. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. पाहूयात आजच्या राजकीय शोलेमध्ये मिसेस सीएम काय म्हणाल्या ते. मुख्यमंत्र्यांचा एवढा मोठा काफिला आपण बघितला, एवढा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सगळी लोक स्वतःहून खाली उतरली होती, संपूर्ण किसन नगर पासून वागळे इस्टेट पासून. काय वाटलं ही रॅली बघून, आजची भव्य दिव्य रॅली बघून? हे लोकांचं प्रेम आहे साहेबांचं, साहेबांवर. आत्ताच ही रॅली तुम्ही नाही बघितली, तुम्ही लोक बोलता आत्ता बघितली ही रॅली. हा तर आमचा बालेकिल्ला आहे, तो पहिल्यापासून आम्ही राखून ठेवला आहे. स्वतःहून माणसं उतरतात खाली, स्वतःच कामं करतात, ती लोक स्वतः फोन करतात, स्वतः सगळं करतात. असे काय हे कारण, पण एक स्त्री आपल्या नवऱ्याच्या पतीच्या मागे खंबीर उभी असले की लोकांना पण त्याची ताकद भेटते. पण म्हणून त्या स्त्रीने बाहेर येऊन आपल्या पतीसाठी काम करावं. आता ही 2.5 वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी हे उठाव करायची वेळ आली होती त्यावेळी तुमच्यासोबत, तुम्ही त्यांच्यासोबत होता त्यावेळी तुम्ही नाही, पण ज्यावेळी उठाव करायची वेळ होती त्यावेळी देखील तुम्ही त्यांच्यासोबत होता. तो काळ कसा होता? म्हणजे ते खूप टेन्शनमध्ये उठाव केला, हे खूप चांगलं झालं, कारण जनतेला कामातून उत्तर, लोकांना द्यायला आलं कामातून उत्तर. आणि ते ना काय खोकी आणि गद्दार, ह्याच्याशिवाय दुसरं काय भेटत नाही बोलायला, कारण ऑप्शनच नाही राहिला. बाळासाहेबांचे सगळे आशीर्वाद शिंदे साहेबांना भेटले, मग आता त्यांनाच आशीर्वाद नाही भेटत, मग तेच शब्द वापरणार ना, दुसरे शब्द कुठले वापरणार? हां, हे काय बोलण्याची पद्धत आहे? आज एक घेतो बाथरूममधून, एक घेतो आणि बोलत बसतो, त्याला तर काय अर्थच नाही. त्याच्या घरातल्यांनी तरी सांगायला पाहिजे ना, बाबा किती बोलतोस, जरा कमी बोल. पाप पुण्य जमा व्हायला लागतं, तरच ते शिशुपालाचा वध होतो. दिलखुलासपणे आपल्याशी बातचीत केली मिसेस मुख्यमंत्री, आणि धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरावर विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. यानंतर राजकीय शोलेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. उद्या परत भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.